लागला चाणके कहंसाल बाण या गाण्याच्या बरोबर टाळी जर वाजली नाही तर त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. मग हंस हा कुणाचा 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 लागला चाणके कहंसाल बाण धरणीवरी कोसळला आयाळ तो हैराण थर थर तो धडपडतो सुवास वाया प्राण तळमळतो जीव हळतो जीव तो लहान. टाळ्या बंद झाल्या. मग हंस हा कुणाचा 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 हंस हा कुणाचा. युवराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले या क्षणी त्या ठिकाणी विधावून गेले उचलिले रंगबगीने त्याला पाणी पाजले हळूच बाण काढून औषध लाविले विद्यात देवदत्त चुलत भाव तो आला सिद्धार्थकडे पाहुणी त्या राजहंसाला शिकार आहे माझी ते हंस तो मला आणि मी आहे त्याचा मीच बाण मारिला अरे धनी मी आहे त्याचा मीच बाण मारिला. मग हंस हा कुणाचा 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 हंस हा कुणाचा. अरे देवदत्ता हे काय तू केले मुक्या जीवाला मारून तू काय साधिले मग मृत्यूच्या जवळ्यातून मी त्याला सोडिले तू मारिले सकाला परी मीच रक्षिले देश मला हातून तू शिकू गौतमा मला हे तत्वज्ञान नको सांगू गौतमा शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा माझ्या शिकारीवरती माझा हक्क गौतमा. मग हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा. वादाने वाद दोघात अधिक पेटला प्रश्न तो अशक्य चुकेला समजला मग राजा पुढे जाऊन हा प्रश्न मांडला प्रतीच्या दरबारात द्याव न्याय तो मला. तो धरे राजाने विचार करून निर्णय न्यायाचा हा टाकीला देऊनी मरणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी. अरे हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी. बरोबर आहे का? अहो बरोबर आहे.